आई साई संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय सिद्धिविनायक संघाला. मगाशी देखील सिद्धिविनायकच्या वाट्याला बॅटिंग आली होती, खूप चांगली बॅटिंग केली. असं वाटतं की वाल्मिकी लेन संघ मॅच जिंकेल, कारण का या 32 धावा करायच्या 18 चेंडूमध्ये अज्जू सिंगचं षटक ना टर्निंग पॉईंट राहिले. त्यानंतर राहुलने षटक खूप चांगलं हाताळलं, खूप चांगलं विजय मिळवला वाल्मिकी लेन संघाने. वाल्मिकी लेन संघाला पराभूत द्यायचा धक्का बसला आणि इथं सिद्धिविनायक संघाचं कौतुक करेल, खास करून अज्जू सिंगचं. आणि आता दोन्ही विनर संघ खेळत आहेत. चला पास घ्यायचा 12 वाजून आपण तर 15 मिनिटाले 12:15 झालेत. संदीप जरा थोडंसं आपण सक्तीने वागा आता मैदानावर. नाही, खेळाडूंना थोडंसं पास खेळायला सांगायचं. 5 मॅचेस कव्हर करायचे अजून. 60 सोर्स अजून देखील कव्हर करायच्यात. गोलंदाजी मार्कवर येते. गोलंदाज आपण पाहू शकतो यावेळेला विशाल येते. पहिला चेंडू ऑन साईडला टर्न करत होता यावेळेला. टॉप चेंडूची समाप्ती होते लारा आणि आपण पाहू शकता अनिलने खूप चांगली बॅटिंग केली. अनिल आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर. ऐसाई संघाच्या माध्यमातून राईट राऊंड कडे मारा करतो. P1 मधलं षटक होतं. दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकले. वेल लेप केलाय, सोडून दिलाय. पंच मात्र आपण तर वाईटची खून करतायत. अवांतराने खातं उघडलं जातं यावेळेला. धावसंख्येत अफलगती आपण पाहू शकता 1. पंच संदीप भाने डॉट आहे का? येस, डॉट आहे. 2 चेंडू डॉट गेलेत. विशाल गोलंदाजी मार्कवर. विशाल शॉर्ट आपल्यांचा चेंडू होता. पुन्हा पूल करायचा होता. यावेळेला पंच वाईट शिकून करतायत. आता खातं उघडलं जात आहे. धावसंख्या 1. विशाल पाठवलं यावेळेला स्विचच्या माध्यमातून. चेंडू चालला यावेळेला आपण आता मिडविकेट सीमारेषा पार. षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या अफलगती आपण पाहू शकता 7. स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू गेलाय. विशाल गोलंदाजी मार्क शकला. अनिल पुन्हा एकदा उडवला यावेळेला. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पंचांचा इशारा, तो षटकार. तेरा धावा फलकती लागल्यात. आपण पाहू शकता अनिल स्ट्रायकेनला. पुन्हा एकदा पाठवून दिलाय यावेळेला. चेंडू वेगाने चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. धावसंख्या फलकती आपण पाहू शकता यावेळेला 17 धावा आपण पाहू शकता.
जबरदस्त फटका या वेळेला इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक बनवलाय आणि चेंडूला पाठवून दिला या वेळेला स्विचिटच्या माध्यमातून. काय बॅटिंग करतो अनिल. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता या वेळेला वेगाने पुढे सरकते. नाही सिद्धिविनायक संघाने मॅच जिंकले, आत्मविश्वास वाढलाय. खास करून अनिल काय बॅटिंग करतोय प्रसाद सर पण मित्र जबरदस्त बॅटिंग करतोय. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. एकवीस धावा दाखल करते आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर आलाय. गोलंदाज वैभव आलाय. साकेला लारा पहिल्या मॅच मध्ये अपयशी ठरला होता, पण लारा आता इथून काय करतो पाहिजे. ओ बॅक पुढे गेला स्क्वेअर कटचा लाट जेव्हा फटका. टिपिकल लारा शॉट बघायला मिळाला या वेळेला. पाठवून दिले चेंडूला सीमारेषा पार. चौकार पहिल्या सामन्यात काही प्रेक्षक बघा खेळाडू निसर्गाच्या सानिध्यात बसून सामना एन्जॉय करतायत. अमोल फटका चांगला या वेळेला मिड ऑफला क्षेत्ररक्षक चूक झाली त्याच्याकडून. हवेमध्ये खेळते ड्राईव्ह हवेमध्ये होता आणि मिड ऑफ पर्यंत पोहोचला देखील होता, पण मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चूक केली. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. सिद्धिविनायक संघ प्रथम बॅटिंग करतोय या वेळेला. 25 धावा दाखल करती लागल्यात. अमोल राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. सायकलला आपण पाहू शकता. लारा पुन्हा एकदा आपण तर ऑन द टोस खेळायचं होतं या वेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगलं कमबॅक बघायला मिळते अमोलच्या माध्यमातून. वैभव राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. ओ फटका चांगला या वेळेला खेचलाय. पाठवून दिलाय या वेळेला आपण तर मिड विकेट सीमारेषा पार. षटकार वैभव. हो या वेळेला बॅटची कडा लागली होती. थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. डॉट चेंडूची समाप्ती. वैभव गोलंदाजी मार्कवर पिटू मध्ये षटक तळतोय आणि सिद्धिविनायक संघ 31 धावा दाखल करते लागल्यात. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. ओ सबमरीन डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. यष्टरक्षक बीट होतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. बॅटच्या स्वरूपात धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता या बेला. 32 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात 16च्या सरासरीने आपण तर सिद्धिविनायक संघाने
चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण मॅच पाहणार आहोत. दुपारी ती मॅच सुरू होईल. भावेश गोलंदाजी मार्कर. ओ चांगला चेंडू, चेंज अप पेस होता, सरळ निघून गेला. यावेळेला बॅकफुट गेले, ते कट करायचे होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरुवात चांगली केली भावेशने. दर्शनला आपण तर 3 षटकारासाठी 300 रुपये अनिल कडून. दर्शन उर्फ लाराला आपण पाहू शकता. भावेश गोलंदाजी मार्कवर. टेम्पा बाबूमाने पण काय बॅटिंग केली त्याची साऊथ आफ्रिकेचे. नाव सर जरा वेगळं वाटतं पण बॅटिंग कडक करतो टेम्पा बाबूमा. ऑन साइड लाडव्या बॅटने खेचलाय चेंडू डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आला. यावेळेला मिडकोंडा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय, तोपर्यंत अवधी जातोय. यावेळेला धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 34 धावा. प्रसाद सरकार 350 पेक्षा आपण तर धावा जास्त चेस केल्या आणि काही चेंडू ठेवून जबरदस्त बॅटिंग. ऑस्ट्रेलिया संघाने हार मानली नाही शेवटपर्यंत. पार्टनरशिप त्यांच्या होत गेल्या आणि तिथून त्यांनी मॅच मध्ये वापसी देखील केली. भावेश पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला लारा पूल केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे मिडविकेटला. जेलची शक्यता. बॅटर बाद, खूप चांगला जेल घेतलाय. बॅटर बाद होतो. यश मिळतोय भावेशला. यावेळेला मैदान सोडावं लागतंय लाराला. इथे आपण तर पंच वाईट शिकून करतायत आणि अपील देखील झालं. तर भावेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला 3ऱ्या क्रमांकावरती आलाय रोहित. आलाय भावेश. रोहित बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. कॉर्बॅनचा अपील केलं. यावेळेला बॅटर बाद होतो. यावेळेला आवाज आलाय प्रसाद सर, आपल्यापर्यंत देखील आवाज पोहोचलाय. पण पंचांनी लगेच सांगितलं की स्क्वेअरलेगच्या पंचांनी देखील इशारा केलाय आणि रोहितला मैदान सोडावं लागतं. अजून एक यश मिळतंय भावेशला. बॅटर बाद. तसं काय धावफलक ती स्थिर आहे. आपण पाहू शकता यावेळेला सिद्धिविनायक संघ बॅटिंग करतो. अजित सिंग आलाय. 34 धावा दाखल करते. अजित सिंग आला. 34 धावसंख्येत अजून एक विकेट गेलाय. चांगली गोलंदाजी करतो भावेश. यावेळेला अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली त्याच्या माध्यमातून. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. 34 झाल्यात. हो यावेळेला रिवाजच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला. यावेळेला सीमारेषा पार. आपण तर दरम्यान सीमारेषा पार चेंडू गेलाय. आजीव आल्या आल्या आपण तर
जबरदस्त बॅटिंग करतोय, चौकार आलाय त्याच्या बॅटमधून रिवर्सच्या माध्यमातून. धावसंख्या दाखल करतोय पण पाहू शकता वेळेला 38 धावा. भावेश ओ वेगवान चेंडू होता यावेळेला, बॅटरकडे प्रत्युत्तर नव्हतं. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर 38 धावा झाल्या आहेत. 12.66च्या सरासरीने अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. इथून मात्र सिद्धिविनायक संघ किती धावा करतोय जाणण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा 3 षटकासाठी आमचे साथी समालोचक प्रसाद परब सर यांच्याकडे. धन्यवाद. मध्ये धावा कुठल्या पहिल्या षटकामध्ये 21 विशालच्या, त्यानंतर वैभवने 11 धावा खर्च केल्या. भावेशने चांगला कंट्रोल केला, उगाच 7च धावा खर्च केल्या आणि विकेट आपण बघतोय की भावेशला मिळाली ती म्हणजेच 2 विकेट त्यांनी काढल्या. स्ट्रायकिंग हिटर आपण बघतोय तो म्हणजेच अनिल, ज्यांनी चांगली बॅटिंग केली, चांगली सुरुवात करून दिली आहे. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 गोलंदाज घेऊन येतोय. बॉलर्स नेम वैभव. स्टेप आउट चांगला टायमिंग, ओव्हरपिच डिलिव्हरी, ड्राईव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि एक धाव या चेंडूवर कंप्लीट केलेली आहे. चेंडूवर आपण बघतोय फलंदाज आपण बघतेच अनिलने 40 धावा झाले. दाफल कव्हर 39 धावा दाफल कव्हर आहेत. षटक क्रमांक 4 सुरू आहे. वैभव पुन्हा दा समोर असेल तो अज्जू अजय सिंग. पॉवर प्ले संपल्यानंतर निश्चित चांगली बॅटिंग करावी लागेल. लॉंग ऑन एक आहे, मिड विकेट एक आहे, स्क्वेअर लेग एक आहे, बाकी सर्व एरिया वॅकंट आहे. हो चांगला चेंडू, लेंथ चांगली आहे. त्याचा पॅटर्न स्ट्रोक त्याला खेळायचा होता अज्जूला, पण टायमिंग जमलं नाही या चेंडूवर आणि चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. वैभव ज्याने पहिले षटक टाकलं, 11 धावा त्याने खर्च केला पॉवर प्ले मध्ये. पुन्हा ऐकतोय बोलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 घेऊन वैयक्तिक. शॉर्ट पिच चेंडू आहे, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज, मागे जातोय चेंडू. एक धाव कंप्लीट, धावसंख्या 40. 3 षटकाखेर 38 धावा आपण बघितल्या. 12.67ची सरासरी ठेवली मैदानावर सिद्धिविनायक संघाने. विजेत्या संघांमध्ये सामना सुरू आहे. पुढचा चेंडू वैभवचा, खोदून काढला ऑन साइडला, खूप चांगला प्लेसमेंट गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. एकच धाव मिळेल शॉर्ट मिड विकेटमध्ये. एकच धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या 41-41. ग्रामीण टेनिस क्रिकेट यूट्यूब वाहिनीवर तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघत आहात. त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीग. धावसंख्या 42, 42 धावा धावफल कव्हर आहेत. धावसंख्या 42, 42 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सिद्धिविनायक संघ. हो रिव्हर्स अटेम्प्ट आणि झेल, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद, विकेट फॉर वैभव and this is a big trap, big wicket and Ajju back to dugout. बेचाळीस धावा धावफलकावर तिसरा धक्का अज्जू सिंगच्या स्वरूपामध्ये लागला. अजय बाद होतोय. बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावर फलंदाजीला येतो दुर्गेश.
कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत आता अक्षय तायडे. अक्षय, जसं आपण मगाशी मी उल्लेख केला की अक्षय असू दे, अज्जू असू दे, दुर्गेश आहे, असे काही खेळाडू फक्त व्यावसायिक लेवलला पुढे खेळतात. म्हणजे त्रिमूर्तीनगरमधल्या खेळाडूंना जास्त मोठं व्यासपीठ मिळालं नाही आतापर्यंत, पण स्वतःचं एक जग निर्माण केलं आहे, स्वतःचं एक विश्व निर्माण केलं आहे. आणि दरवर्षी आपण बघतो की त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीग ही आयोजित केली जाते. आज 9वं पर्व आपण या स्पर्धेचं बघत आहोत. त्यामुळे आयोजकांना जेवढे धन्यवाद देऊ आपण तेवढे कमी आहेत. आणि चांगला प्लॅटफॉर्म खेळाडूंसाठी त्यांनी सेट केला आहे. खोदून काढला चेंडू दुर्गेशने, समोर ऑफर केला फटका लॉंग ऑफला, तिथे क्षेत्ररक्षक टीप पण येतोय. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. या सर्व खेळाडूंनी एक स्वतःच एक स्टँडर्ड सेट केलं, एक स्वतः एक प्लॅटफॉर्म सेट केलेला आहे. चांगला परफॉर्म ते करत आहेत. पाण्याची गरज आहे आतमध्ये, ग्राउंडच्या आतमध्ये. ती फलंदाज अनिलला. चार षटकांखेर धावसंख्या 42, करंट रन रेट 10.5, 10.50. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. इव्हन या संघाने मागच्या सामन्यामध्ये 3 षटकामध्ये 30 धावा बनवल्या होत्या, पण नंतरच्या 3 षटकात तब्बल 50 धावा या संघाने कुठल्या. त्यामुळे निश्चित या संघाकडे लक्ष लागलं आहे की उर्वरित 2 षटकांमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतील. दुर्गेश ग्राउंडच्या मध्ये पोहोचला आहे बॅटिंगसाठी. इव्हन अनिलने चांगला मागच्या मॅचमध्ये 38 धावा कुठल्या होत्या, तो सुद्धा ग्राउंडच्या आतमध्येच उभा आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचं आता मध्ये या 12 चेंडूमध्ये किती धावसंख्येचं लक्ष उभा राहील तो सिद्धिविनायक 11 हा संघ. तर आपण NDCC वर्सेस सुयोग 11 हा सामना जो बघितला त्या सामन्यामध्ये निश्चितच खूप चांगला दांडगा परफॉर्मन्स अक्षय तायडेने दिला होता. 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा अक्षयच्या नावावर या स्पर्धेमध्ये अबाधित राहिलेला आहे अजूनही. पण बघायचं तर मध्ये 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानावर आणि सिद्धिविनायक संघ एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही विजेत्या संघांमध्ये सामना आपण बघतोय सुरू झालेला आहे. वैभवचं फक्त 4 आणि 4 धावांचं षटक आपण बघतो मैदानावर. इकॉनॉमिकल बॉलिंग केली, विकेट सुद्धा काढली वैभवने. भावेश शिंदे पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल षटक क्रमांक 5 मध्ये. स्ट्राईक रनला असेल तर म्हणजेच दुर्गेश. ज्या गोलंदाजाने फक्त 7 धावा खर्च करून 2 विकेट्स काढल्या तो पुन्हा बॉलिंग मार्कवर भावेश शिंदे. ओ व्हाट अ शॉट, स्टैंड एंड डिलीवर, आओ देखा न ताव और बता दिया आते दल का भाव. 6 रन. क्या खूबसूरत शॉट था. जैसे ही बल्ले से गेंद निकली उसके ऊपर मोहर लग गई थी 6 रन की. और इस 6 रन के साथ रन संख्या तेजी के साथ आगे बढ़ती हुई 49 रन, 49 ऑन द बोर्ड. थापा है तब तक मुमकिन है, ऐसे मैं कहूंगा जरूर. ऐसे बल्लेबाज है वो दुर्गेश. 49 स्कोर. अगली गेंद भावेश की. ये गेंद को रोकने के बाद उसके बाद गेंद को ऑफर किया कि शॉट को वहां पे मिसफील्ड. गली से गेंद निकलती हुई डीप थर्ड मैन की रीजन में, जब तक वहां से गेंद कवर करेंगे गेंद रुकेगी नहीं. गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. खुद को रोक दिया था बल्लेबाज ने. पीछे रहने के बाद गेंद को खेलने की कोशिश, आउटसाइड एज लगा, गली में गेंद गई और वहां पे मिसफील्ड और गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. 50 रन यहां पे पूरे होते हुए बल्लेबाजी करने वाली सिद्धिविनायक 11 टीम के रन संख्या 53 रन 53. भावेश की अगली गेंद ओवर द विकेट अटैक करेंगे दुर्गेश के लिए. स्लोर वन गेंद, स्लॉग इट करने की कोशिश, ग्राउंड के साथ गेंद जाती हुई मिड विकेट में, वहां से थोड़ा सा फंबल, फायदा उठाया, रन आउट का मौका यहां पे. बैकअप अच्छा है. 2 रन के साथ रन संख्या 55 रन 55. स्लॉग और में डेथ ओवर में आक्रमण होता हुआ बल्लेबाज दुर्गेश द्वारा अच्छे स्ट्रोक ऑफर कर रहे. हालांकि अनिल 2 छक्के 1 चौका 2 सिंगल की वजह से बहुत ही अच्छी बल्लेबाजी 18 रन के ऊपर निजी स्कोर के ऊपर खेल रहे. दुर्गेश खेल रहे 1 छक्का 1 चौका 2 1 डबल 1 सिंगल.
निजी 13 रन, दुर्गेश का स्कोर, पारी की रन संख्या 55। ओ व्हाट अ शॉट, वैकेंट एरिया है वहां पे, गेंद एक टप्पा लेने के बाद सीधे बाउंड्री लाइन के बाहर, व्हाट अ शॉट, ब्यूटीफुल शॉट कनेक्शन, और गेंद बाउंड्री लाइन के बाहर रफा दफा होती हुई 4 रन के लिए। क्या तगड़ी बल्लेबाजी। हालांकि रिवर्स शॉट खेलने के लिए भी जाने जाते हैं ताबा, लेकिन जिस तरह से सीधे बल्ले से जो खेल रहे हैं वो सचमुच काबिल तारीफ है। इतना इजी नहीं है कवर में स्ट्रोक खेलना, उसके लिए आपको प्रैक्टिस चाहिए, वो प्रैक्टिस काफ़ी अच्छी है वो दुर्गेश के पास। वो इनसाइड आउट का शॉट उसको वहां पे दिखाते हुए भावेश की गेंदबाजी का अच्छा खासा समाचार लिया है इस ओवर में। रन संख्या 59 रन स्कोर कार्ड के ऊपर। स्लोर वन गेंद थी, ऑफ कटर गेंद, जो लेफ्ट हैंडर स्ट्राइक एंड उनके लिए लेग कटर गेंद होती हुई बाहर निकलती हुई अच्छी वापसी भावेश शिंदे की। अब तक इस ओवर से अगर मैं बात करूं तो 16 रन खर्च कर चुके हैं भावेश शिंदे। 59 आखिरी गेंद। ओ व्हाट अ शॉट अगेन, कमेंट्री बॉक्स के एग्जैक्टली सामने, और ठोक दिया हेलीकॉप्टर शॉट, लैंड होता हुआ बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। पांच ओवर की समाप्ति, रन संख्या 65, करंट रन रेट 13 का। चलो फील्डिंग जल्द से लगा दीजिए, अंपायर सिग्नल आपको कर रहे हैं। हालांकि 3 ओवर में 12.67 का औसत था, लेकिन जिस तरह से बल्लेबाजी की है सचमुच काबिल तारीफ, और जिस तरह से फेस किया है वो गेंदबाज भावेश को, जिस भावेश ने पहले ओवर में 7 रन खर्च किए थे और 2 विकेट चटकाए थे, उसके खिलाफ आक्रमण होता हुआ, और कुल मिला के 22 रन वहां पे भावेश ने खर्च किए। 22 रन का ये ओवर हालांकि अच्छा रह चुका है वो सिद्धिविनायक टीम के लिए। 3 विकेट चटकाने के बाद जिस तरह से पार्टनरशिप बिल्टअप हो रही है अनिल और दुर्गेश की चौथे विकेट के लिए, सचमुच काबिल तारीफ। तगड़ा स्ट्रोक तगड़ी बल्लेबाजी हो रही है मैदान के अंदर सिद्धिविनायक टीम की ओर से, ये भी भूलना नहीं चाहिए। इस ISI 11 टीम ने पहले मैच में 88 रन बनाए थे, 88 रन बनाए थे। वही टीम के सामने एक अच्छा टोटल खड़ा करने की कोशिश। चलो मैच शुरू कीजिए, ज्यादा वक्त ना ले, मैच को स्टार्ट करना है। इसके बाद और भी काफी मुकाबले के लिए जाने शेष है। तीसरा मुकाबला चलता हुआ, इसके बाद और भी 4 मुकाबले बाकी है इस टूर्नामेंट में, और हर एक मुकाबला, हर एक मैच यहाँ पे 6 ओवर का होगा। इनसाइड आउट, हवा में खेल दिया, कोई भी खिलाड़ी वहां पे मौजूद नहीं है, रेस जारी है और गेंद और प्लेयर के बीच में, और यहाँ पे गेंद ने रेस जीत ली, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। उनहत्तर स्कोर कार्ड के ऊपर 69। आखिरी ओवर की पहली गेंद के ऊपर चौका, और गेंद को लेफ्ट किया, जाने दिया। अंपायर का सिग्नल आता हुआ वाइड बॉल। काफी कंट्रोल के साथ बल्लेबाजी हो रही है। हालांकि पिछले मैच में अक्षय 38 रन बनाए, मैन ऑफ द मैच का अवार्ड लिया। वो बल्लेबाज ग्राउंड के अंदर बल्लेबाजी कर रहा है अनिल, बहुत ही तगड़ी बल्लेबाजी, मैग्निफिसेंट बैटिंग बाय अनिल। फुल टॉस गेंद है, स्लॉग हिट किया, बाउंड्री के भेज दिया, और ये पैरेलल स्ट्रोक आता हुआ 6 रन के लिए। मेरे साथ अक्षय कमेंट्री बॉक्स में मौजूद है। अक्षय ये बात का जिक्र कर रहे कि जब
नॉर्मल प्रैक्टिस मैच रहेगा ना तब अनिल का बल्ला चलता नहीं है, जब लाइव मैच रहेगा ना तो अनिल का बल्ला चलता ही चलता है। वो अनिल जो मैदान के ऊपर दहाड़ रहे हैं अपनी बल्ले से। ओ अच्छी गेंद, अच्छी वापसी, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, गेंद और बल्ले का कोई भी संपर्क नहीं, डॉट बॉल। एसएन टेलर्स के अमीन भाई यहाँ पे आ चुके हैं। अमीन भाई आपका स्वागत है इस त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग में। हालांकि बालू ने अच्छी पहचान यहाँ पे करा की दी मुझे, और मुझे याद है क्योंकि बालू के रेफरेंस के थ्रू मैं वहीं पे जाके अपने कपड़े सिलाता हूँ। थैंक यू सो मच एसएन टेलर्स। और जिस दिन से बालू ने रेफर किया है मैं काफी खुश हूँ। रन संख्या हो चुकी है वो 77 रन। एक सेटिस्फैक्शन जो होता है ना, वो सेटिस्फैक्शन मिलता है यहाँ पे। थैंक यू एसएन टेलर्स। आखिरी ओवर जो आप देख रहे हैं अभय फेंक रहे हैं, अभी भी इस ओवर की 2 गेंदें आनी शेष है। 77 रन बने हैं, कोशिश यही रहेगी 80 के ऊपर स्कोर हो जाए। और दुर्गेश स्ट्राइक एंड के ऊपर। ओह व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट। फिर एक बार आओ देखा न ताओ और बता दिया आते दल का भाव। 6 रन। का निजी जो टारगेट था पिछले मैच में वो 80 रन बने थे, वही खुद का रिकॉर्ड ब्रेक कर दिया है वो सिद्धिविनायक ने। लेकिन एक गेंद अभी भी शेष है आपके पास। इस टूर्नामेंट की पहले दिन मैच की अगर मैं टोटल देखूं तो 88 रन बने थे। उस रिकॉर्ड को अगर ब्रेक करें तो और एक छक्का लगाना पड़ेगा। और ये देखो रिकॉर्ड टूट गया। पहले मैच का रिकॉर्ड था 88 और अब बने हो 89। 90 का लक्ष्य होगा। क्या बल्लेबाजी हुई है, सचमुच काबिल तारीफ। अनिल हो, दुर्गेश हो, और जिस तरह से रनों का पहाड़ यहाँ पे खड़ा किया है, क्या तारीफ करे उसकी जिसने तुम्हें बनाया। 90 रन बने, पहले 3 ओवर में बने थे 38 रन और उसके बाद बने 52 रन स्कोर कार्ड के ऊपर। चं टार्गेट असणाऱ्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी आईसा 11 या संघासमोर। सकाळच्या मैदानात आपण बघितलं की 88 धावा कुठल्या होत्या आईसा 11 या संघाने, आणि इव्हन तो स्पर्धेचा सर्वोच्च धावसंख्या होती, उच्चांक होता। आणि त्या धावसंख्येला आता मोडीत काढत असताना आपण बघितलं की नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे तो सिद्धिविनायक 11 ने। धावा कुठल्या तब्बल 89
आणि 90चं लक्ष असेल ते आई साई 11 या संघासमोर. मॅच आपण लगेचच सुरू करूया आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूया, जिथे मात्र दोन संघ एकमेकांसमोर फाईट करतील. टॉस आपण टॉससाठी इन्व्हाइट करूया. एक ओंकार आणि वाल्मिकी 11चे कॅप्टन टॉससाठी या. सामना सुरू होईल. ऐकूया आपण या सत्रामध्ये आवाज म्हणजेच लिजेंडरी कॉमेंटर कल्याण डोंबिवलीचे बाळू पाटील यांना. धन्यवाद. थँक्यू प्रसाद सर. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. नाही एस एन टेलर आपण तर अल्टरनेशन चांद शेख यांचे बंधुराज अमीन शेख देखील आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चांद शेख देखील आपण सामना एन्जॉय करतात. चला लुजर लुजर कॅप्टन या. वाल्मिकी आणि आपण पाहिले तर एक ओंकार टायगर 11. चला टॉस साठी या. चला बॅटर चला लवकर जरा, कारण का 6 मॅचेस कव्हर करायचे अजूनही. कॅप्टन आलेत तर अमीन भाई यांना विनंती करतोय आपल्या शुभाचे टॉस करूया. अमीन शेख यांच्या शुभ हस्ते आपण आता टॉस करतोय. एस एन टेलर म्हटलं तर खूप चांगलं टेलरिंगचं दुकान आहे. अल्टरेशन देखील केलं जात आहे तिथे. आपण कपडे देखील तुम्हाला लगेच तिथे शिवून मिळतात. आणि एस एन टेलरचं एक खासियत आहे कल्याण डोंबिवलीत की तुम्ही जर सकाळी कपडे दिले तर तुम्हाला दुपारी 12 वाजेपर्यंत तुमच्या हातात कपडे मिळतात. आणि आमचे प्रसाद सर देखील त्यांचे रेग्युलर कस्टमर आहेत. फिटिंग जबरदस्त. वाल्मिकीने टॉस जिंकलाय आणि चला लवकर चला बॅटर चला लवकर भाईश. वाल्मिकी लेन संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर एक ओंकार टायगर 11 संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. चला अमीन भाई यांचा देखील आपण सन्मान करूया. राकेश भांडे यांच्या शुभ हस्ते करूया आपण सन्मान. खरं का चांद शेख म्हटलं तर त्यांचं देखील अल्ट्रेशन दुकान आहे. अक्षय तुमच्या कोणत्याही साईजचा कपडा असू दे चांद शेखकडे तुम्ही घेऊन गेलात की तुम्हाला तुमच्या बॉडी समान फिटिंग करून देतात ते कपडे. आणि एस एन टेलरचं वैशिष्ट्य म्हटलं की सकाळी कपडा दिला की दुपारी तुमच्या हातात. अकबर शेख, अब्दुल शेख, आसिफ शेख आणि अल्ट्रेशन म्हटलं तर चांद शेख आणि त्यांचे बंधुराज अमीन शेख. नाही आम्ही देखील त्यांच्या लग्नात गेलो तर खूप चांगली मेजवानी त्यांनी दिली होती. जबरदस्त मेजवानी. अक्षय ताडी आमच्या इथे कोणताही कार्यक्रम असला ते एस एन चे सर्व कारागीर आपण तर प्रॉपरेटर येतात. कारण आज आमच्यात बाबू शेख नाही आहेत, बाबूबाई आमच्यात नाहीत. खूप आम्ही त्यांना मिस करतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आज आपल्यातून हिरावून गेलाय. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर 90चं लक्ष घेऊन उतरला या बेला. आपण तर सलामीची जोडी मैदानात आपण पाहू शकता. या बेला साई आणि भावेश. अज्जर पहिला चेंडू या वेळेला आपण तर अजयचा आपण पाठवून दिला. या वेळेला मिड विकेट सीमारेषा पार चौकाराने खातं उघडलं जात आहे. आपण तर 90 धावा चेस करायच्या तिथून 6 आपण तर षटकामध्ये अजय सिंगचा पहिला चेंडू पाठवून दिला. 15च्या सरासरी धावा करायच्या आहेत. सलामीची जोडी आपण मैदानात पाहू शकता. या बेला कोणी भावेश आणि कोणी अजू. ओ चांगला चेंडू चौकार आल्यानंतर काय कमबॅक बघा ना. अनिलने जबरदस्त खेळ केला मैदानावर. यष्टीरक्षण असो बॅटिंग असो.
स्ट्रायकेलला 90 धावांचं लक्ष, 90 धावांचं लक्ष गाठायचं आहे. सुरुवात दमदार करावी लागणार आहे. अजित सिंग गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. शपल दिले ऑन साइडला पाठवलं या बेला डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार चौकार. चांदबाईने आम्हाला देखील आमंत्रण केलं, पण त्याच दिवशी आम्ही नाईटला स्पर्धेत समालोचन करत होतो टायगरच्या. 8 धावा. आमचं देखील राजेश शाही थाटात त्यांनी सन्मान केलं होतं व्यासपीठावर. अजित सिंग गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला साईला आपण पाहू शकता. ओ स्विच हिट केलं यावेळेला. पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण होतं इथे. हा ना मानस होतं पण धाडस नव्हतं. डॉट चेंडूची समाप्ती. चांदबाई देखील मला वाटतं जवळ मॅचेस असतात तर कदाचित ते देखील आले असते विजिट द्यायला, पण आता भरपूर लांब मॅचेस आहेत. ओ चांगला चेंडू यावेळेला खोलात टाकला होता. यावेळेला परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. अपील केलं जात आहे. गोलंदाज अपील करत नाही बघा. मिडॉनचा क्षेत्ररक्षण किती अपील करतोय. 8 धावा. सुरुवात चांगली झाली होती. चौकार आला होता पहिला चेंडू, पण त्यानंतर अजित सिंगने खूप चांगलं कमबॅक केलंय. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. 15 जास्त असतील धावा करायचा. फुल टॉस यावेळेला डाऊन दी ग्राउंड. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीत 8 धावा. खरं लक्ष जर बघितलं तर 90 धावांचं आहे. अनिलचा संघ देखील आपण बघितलं तर मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. एनडीसी संघ एनडीसीसी संघाने काल चांगली कामगिरी केली. अनिल देखील मला वाटतं फेवरेट बॅट पाहतात आपली. नंतर आल्यावर बॅटिंग कशा प्रकारे करायचंय. डबल ए. वाल्मिकी इलेव्हनचे तर बघा खेळाडू थोडेसे शांत बसले आहेत. विचार करतायत काय करायचं तर नेक्स्ट मॅच मध्ये. कारण की हातातोंडाची आलेला विजय त्यांनी त्यांच्यापासून दूर झाला. खरं 32 धावा पाहिजे होते येणाऱ्या 18 चेंडूमध्ये, पण विजय मिळवता आला नाहीये. 82ची गरज अजूनही येणाऱ्या 30 चेंडू मध्ये. गोलंदाजी मार्कवर आला यावेळेला आपण पाहू शकता. राहुलने काय गोलंदाजी केली. आपण भावेशला पाहू शकता. भावेश स्ट्रायकेला फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे जो पण चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. नाही पंच बघा संदीप भाणे लगेच सांगते की चौकार गेला नाहीये. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 10 धावा. प्रसाद सरांचा देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. राहुल लॉक केला यावेळेला. चेंडू हवेमध्ये. चेंडूला पाठवून दिलं यावेळेला आपण तर वाईट लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 16 धावा. प्रसाद सर देखील भरपूर अक्षय संघर्ष करते. कपडे कुठे शिवायचे कुठे शिवायचे. मी सांगितलं बाळू या एक दिवशी माझ्याकडे एसएन टेलरकडे तुम्हाला नेतो आणि परफेक्ट फिटिंग दिली. त्यानंतर प्रसाद सर अजून त्यांचे म्हणजे मला वाटतं कस्टमर झाले, परमनंट कस्टमर झाले. परफेक्ट फिटिंग आहे त्यांच्याकडे. राहुल भावेश शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता पण वेग प्रचंड होता. वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. या वेळेला 16 धावा. कारण का 90चं लक्ष पार करते तर प्रसाद सर कुठेतरी आक्रमक बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. राहुल पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला भावेश. नो स्ट्रायकला साई. पॉवर प्ले मध्ये धावा येत नाहीयेत. हा चेंडू गुडल्यास पण टेक्का झाला. पंच वाईटची खून करतायत. अभ्यंतर भर धावसंख्या दाखल कधी 17 धावा. त्रिमूर्ती आपण तर प्रीमियर लीग, त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीग टीपीएल आपण पाहतो. टीपीएल पाहतोय.
संध्याकाळच्या सत्रामध्ये सन्मान्य नगरसेवक साई शेलार देखील व्हिजिट देतीलच या स्पर्धेला. पुलकाराचा चेंडू चालला डाऊन दी ग्राउंडच्या माध्यमातून स्कोअर लेग रिजन मध्ये 2 धावा होतात नाहीये, तिथे होणार नाहीयेत. प्रयत्न केले, थापा होते तिथे. धावसंख्या फलकात पाहू शकता 18. अक्षय तायडे देखील बघा काल संघ पराभूत झाला पण आज स्पर्धेसाठी अजून उपस्थित आहेत, कारण का आपल्या विभागातील ही स्पर्धा आहे. आपली 9वं वर्ष या स्पर्धेसाठी. आपण तर 9वं पर्व आपण पाहतो. 8 पर्व पूर्ण झाले आहेत, 9वं पर्व सुरू आहे. राहुल साई हो बॅक पुढे गेले, कट केले. या बेला शहरापासून थोडासा दूर ठेवला चेंडू बघा पडल्यानंतर डायवर्ट झालाय. थर्डमॅनला वेगाने चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षकाची काही चूक नाही, चेंडू पडल्यानंतर थोडासा डायवर्ट झाला आणि क्षेत्ररक्षकाला वेट करून चेंडू सीमा पार गेलाय. धावसंख्या 22. रुआस अलीमकर कौदेवी साऊंड 26. सातत्याने इव्हेंट्स ते करत असतात. साखरपुडा असो, बर्थडे असो, हळदी असो, सातत्याने त्यांचा साऊंड सिस्टम आपल्याला बिझी बघायला मिळतं. ऑर्डर्स असतात भरपूर. राहुल पुणे गोलंदाजी मार्कस सायकला साईला आपण पाहू शकतो. सफल झाल्या स्कोअर आता विकेटच्या मध्ये खेळतो. डॉट चेंडूची समाप्ती 2 षटकाच्या समाप्ती 22 धावा. खरं लक्ष 90चं आहे. धाव फलकावरती धावा आल्यात फक्त आणि फक्त 22. येणारे 24 चेंडू 68 धावांची गरज आहे इथून. कारण जर 17च्या सरासरीने धावा करायच्या, धावा होतील पण आता इथून बॅटिंग चांगली करावी लागणार. अजित सिंगने चांगली गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये. खेळाडूंनी बघा पाण्याची मागणी केली. जाऊया डीजे मास्टर त्याच्या मध्ये मधुर संगीत ऐकूया. खास करून भावेशला गोलंदाजी मार्कवर आलाय. गोलंदाज आपण पाहू शकता यावेळेला पंकज आलाय. हे पंकज देखील पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पंकज आमच्यापासून दूर जाताना हो चांगला चेंडू. यावेळेला वेग फिरवण्याचं काम केलं तर भावेशने. धावा येत नाहीयेत. का सिद्धिविनायक संघाने 2 सामन्यामध्ये आपण चांगली कामगिरी, पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी, या सामन्यामध्ये देखील ते चांगली कामगिरी करतात. अक्षय तायडे बघितलं तर आतापर्यंत त्याने कोणत्या प्रकारची मुभा दिली नाही बॅटरांसाठी गोलंदाजांनी. हो लेप केलाय, सोडून दिलाय. वाईट साठी तुमच्याकडे थडंपर नसणार आहे रे. अज्जू सिंग बघा मिडॉन वरना गोलंदाजाचा किती कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास त्याला आपण तो विश्वास त्यांना देतोय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. अमित सिंग ही जर स्पर्धा मला वाटतं पेंढारकरच्या मैदानात असती ना भरपूर पब्लिक आली असती बघायला. पंकज गोलंदाजी मार्कस टाकला आपण पाहू शकता. भावेश स्विच केला. यावेळेला पाठवलाय चेंडूला वेगाने. तळमांच्या दिशेने चेंडू चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषा पार चौकार. संदीप बहानेचा इशारा होतोय. 26 आत्ताच रतन बॉस स्वर्गीय रतन बॉस स्मृती चषकामध्ये अडवली संघ पराभूत झाला आणि योगेश भानेची क्लिप भरपूर व्हायरल झाली. त्यांना धक्का बसला. नाही विजयाचं जवळपास आणलं तर काय मेहनत केली ती बघा. योगी भाने आपण पाहू शकता किती प्रचंड धक्का बसला. करण भाने देखील होते व्यासपीठावर, त्यांना देखील अक्षरचा धक्का बसला. ओ डाऊन ग्राउंड फटका चांगला. यावेळेला मिडॉनला बीड केले. लॉंग ऑफर क्षेत्ररक्षक आले आहेत. जबरदस्त चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून. अजित सिंगने प्रयत्न भरपूर केले. धावसंख्या धाव फलकावरती आपण 28. वाकले प्रयत्न केले थोडस आपण तसंच म्हणूया. पण आता जेल त्यांना पर्यंत पोहोचला नाही, जेल पर्यंत पोहोचले नाही ते. नाही इथून आता बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. कारण 90 धावा चेस करायचे आहेत. मोठं लक्ष आहे. टार्गेट पर्यंत पोहोचावं लागणार आहे ना. कमीत कमी प्रयत्न करा पंकज.
ऑन साईडला फ्लिक केलाय, विकेटला चेंडू चालला वेगाने, यावेळेला एक धाव कंप्लीट केले, एकच धाव समाधान लागतंय. ऐसाई संघ ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये 88 धावा केले, तर पण संघ आता 90 धावांचा पाठलाग करतोय. धावा येत नाहीयेत. सनी सोनार यांचं आगमन झालंय. अडनाव सोनार, एका सोनं बनवणार आहेत. नाही तुम्ही डांबर बोला, आम्ही काही बोलणार नाही. ऑन साइडला पाठवलंय चेंडूला, यावेळेला बॅकवर्ड स्कोअरला ग्रीजर मधनं चेंडू वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षकाला डीप मधनं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केलाय. दोनच धावा मिळतात. धावसंख्या धावफलकात 31 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. खरं उर्वरित समीकरण जर बघितलं इथून 59 धावांचं गरज आहे. पाहिजे इथून मात्र 59 धावा केल्या जात आहेत की मात्र या धावा करण्यापासून आपण तर सिद्धिविनायक संघ त्यांना रोखतोय. जाऊया 3 षटकासाठी पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक प्रसाद सर यांच्याकडे. धन्यवाद. धावसंख्या 21, करंट रन आपण 10च्या पलीकडे 10.33 आहे, पण रिकवर रन आता 20 वर जाऊन पोहोचलाय. दुर्गेश बॉलिंग मार्कवर फ्लिक केला, हायमध्ये चेंडू स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक जज करतोय, जजमेंट चांगले, गुड कॅच, गुड फिनिश, मोठा धक्का लागलाय. भावेश शिंदे बॅक टू डग आउट. दिस इज अ बिग विकेट फॉर दुर्गेश. स्ट्राईक केला पोहोचल्या फलंदाज नवीन तो म्हणजेच वैभव. 59 धावा अजूनही करायचे, 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वैभव ऑन स्ट्राईक, न्यू बॅट्समन, एक मिड विकेट, एक डिप स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑनला खेळाडू सेट केलाय वैभव साठी ऑन साइडला डीप मध्ये. ऑन साइडला पूलचा फटका दाखवत होता वेस्टी टायमिंग जमणे या चेंडूवर. विकेट किपर स्ट्राईक येईल लावून डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. बिग विकेट. ज्या खेळाडूची चर्चा मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अक्षय करत होता, याचा खेळाडूच्या बद्दल निश्चितच बोलत होता भरपूर, पण तो मात्र एकही धावसंख्या अंकित न करता तंबूत परतला. फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये वैभव. एक अप्रतिम फेकी आपण बघितलं अनिलची, डायरेक्ट हिट केलं, वैभवला तंबूत पाठवलं. वैभव निराश मनाने तंबूत परततोय, अपेक्षा या खेळाडूंकडे भरपूर होती. चेंडू ऑन साइडला फक्त दिशेण्याचा प्रयत्न होता, हुक करायचा प्रयत्न होता, टायमिंग जमणार या चेंडूवर. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. साई स्ट्रायकिंग एंडला आहे. दुर्गेश बॉलिंग मार्कवर. हो, खोदून काढायचा प्रयत्न होता, बॅक टू द बॉल खेळायचा प्रयत्न. व्यवस्थित टायमिंग जमणार या ठिकाणी रनआउटची संधी आणि साईने स्वतःची विकेट जणू काही सॅक्रिफाईस केली आहे
विकेट इथे मात्र मिळते रनआउटच्या स्वरूपामध्ये. साई जो आघाडीचा फलंदाज या संघाचा भरपूर चेंडू निर्धाव खेळला म्हणून त्याला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आहे आणि फलंदाज बाद होतोय तो साई. हो समोर खेळायचा प्रयत्न टायमिंग जमणे या चेंडूवर चांगली गोलंदाजी सुरू आहे. चेंडूची फेक चुकीच्या एंडला होते आहे आणि एक धाव तिथे धावून ते फलंदाज पूर्ण करतोय. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. 90 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे मैदानावर आणि थोडासा बॅकफुटला आपण बघतोय संघ तो म्हणजे आई साई 11. चांगला टायमिंग केलाय चेंडूवर चांगला फटका ऑफर केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेट लावून चेंडू कव्हर करतोय. चेंडू फेक करतो पर्यंत एकच धाव. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो ऑल्सो. षटक चौथं समाप्त होत आहे आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जी आपण बघतोय ती जेमतेम धावफलकर पाहायला मिळते ती 32 धावा. 33 धावा 33. 4 षटकाखेर 33 धावा 3 गडी बाद. लक्ष आहे ते 90 धावांच्या मैदानावर अजूनही करायचे त्या 57 धावा. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू आणि 57 धावांची गरज आहे. 12 चेंडू 57 धावा. बॅट फक्त फिरली आहे. बॅट्समन पासून चेंडू लांब ठेवलाय. मगाचा चेंडू ओव्हरपिच होता. निर्धाव चेंडू. एकोणचाळीस धावा धावफलकावर. लिडिंग एज हवेमध्ये चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडासा बीट झाला त्या ठिकाणी. थोडासा फंबल झाला त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेपर्यंत अजूनही वेळ घेतोय. तोपर्यंत एकच धाव मिळते ती करणला आणि स्ट्रायकिंग एंडला पोचलाय तो. स्ट्रायकिंग एंडला असेल तो संकेत. धावसंख्या 40. हो चांगला चेंडू. रायझिंग डिलिव्हरी. रायझिंग अँड सरप्राइजिंग बाय पंकज. चांगली गोलंदाजी सुरू आहे पंकजची. यानंतर लुझर मध्ये सामना सुरू होईल. तो लगेचच सुरू करायचा आहे नेक्स्ट मॅच मध्ये. चांगला चेंडू. गुड बॉलिंग बाय पंकज. वाल्मिकी 11 वर्सेस एक ओंकार टायगर यांच्यामध्ये मॅच सुरू होईल. नेक्स्ट मॅच वाल्मिकी 11 संघाने नाणेफेक जिंकले. निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. एक ओंकार टायगर संघाला इन्व्हाइट केलंय ते बॅटिंगला. चेंडू हवेमध्ये थोडासा स्लाइस केला चेंडूला. डीप स्वीपर कव्हरला चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव फलंदाज कंप्लीट करतोय आणि खांदे पुढे झोकले मैदानाच्या बघतोय आई साई 11 संघाचे. पराभवाच्या पुढे छाईमध्ये जाऊन पोहोचलाय. अवघ्या 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 49 धावा अजूनही करायच्यात 6 चेंडू मध्ये.
49 to win from the 6th delivery. गोलंदाज आहे तो बाबू. 6 चेंडू 49 धावांची गरज आहे. डीप कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, चांगला लेनचा वापर केलाय. लेन गुड लेंथ आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. मिड विकेट एक ठेवण्यात आलाय, डीप स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय. बाबू राऊंड विकेट. समोर ऑफर केला फटका अज्जू त्या ठिकाणी आणि एक सॉफ्ट डिसमिसल. इझी कॅच, फलंदाज बाद. हो, चेंडू बघूया स्क्वेअर लेग मध्ये, सीमारेषेच्या बाहेरच. चांगला फटका ऑफर केला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. येतो तो षटकार, गुड शॉट. आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. धावसंख्या 47. दूर ठेवलाय चेंडू. अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. एक खूप मोठ्या डिफरन्सने सामन्यात जिंकण्याचं स्वप्न सिद्धिविनायक संघाने बघितलंय आणि चांगला परफॉर्म केला विथ द बॅट, विथ द बॉल, ओव्हर द विकेट. काल जातोय सबमरीन चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक. 43 धावांची गरज. 90 धावांचं लक्ष होतं सामना जिंकण्यासाठी आईसा 11 संघासमोर. हो, बघूया टायमिंग किती चांगलं झालंय चेंडूवर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू सरळ सीमारेषे बाहेर जातोय. पंचांचा इशारा. चेंडूवर चौकार. 38 धावांनी सामना इथे जिंकलेला आहे. ह्यूज डिफरन्स, मोठा डिफरन्स. 38 धावांनी सामना इथे जिंकलाय. तो सिद्धिविनायक 11 संघाने थेट उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे.